चाफा? हो, अधिपतींना आवडतो म्हणून घेतला. या फुलांमुळे ना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. खरंय बाबा. आता आमच्यामध्ये पण सगळं पॉझिटिव्हच होईल. असंच व्हायला हवं. ताई खरंच गेलीये सासरी? हो, काही गरज होती का तिला तिकडे जायची? गरज होती का म्हणजे? म्हणजे तिचं भांडण झालंय ना जिजूंशी, मग का गेली ती तिकडे? इरा, अगं नवरा बायकोची भांडण आहेत ती काय कायम चालू राहणार का? आणि जास्त ताणायची नसतात ती भांडणं. बर, तिला किती वेळ झाला जाऊन? झाला बराच वेळ झाला, पोहोचतच असेल एवाना. आई एक काम कर ना, तिला फोन करून विचार ना ती कुठपर्यंत पोहोचली ते. अगं कशाला इरा, कशाला फोन करून त्रास द्यायचा तिला? ती करेल आपल्याला फोन. अगं ती एकटी आहे ना म्हणून काळजी वाटते. अगं बाई हो का, काळजी वाटते तुला? एक काम कर, हा माझा फोन घे आणि तू फोन कर तिला, विचार कुठपर्यंत पोहोचली म्हणून. मी आलेच जरा. आईचा फोन. हॅलो, हा आई बोल. अगं ताई, मी इरा बोलतेय. कुठे आहेस तू? अगं रिक्षात बसलीये, पोहोचेनच आता घरी. ताई अगं कशाला गेलीस तिथे? अगं म्हणजे इरा? आता तुझं स्वागत काय पायघड्या घालून करणार आहेत का भुवनेश्वरी मॅडम? नाही ना, केला तर अपमानच करतील तुझा. त्यांनी स्वागत करावं अशी इच्छाही नाहीये माझी. मग ताई नको जाऊ ना. अगं मी अधिपतींना भेटायला चाललीये. त्यांना कशाला भेटायचंय? त्यांनीच तुला घराबाहेर काढलं ना? त्यांनी नाही काढलं मला घराबाहेर. भुवनेश्वरी मॅडम म्हटल्या म्हणून त्यांनी घराबाहेर काढलं. आमच्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. हे बघ, अपमान करून घ्यायचा नसेल ना तर तू प्लीज तिथे जाऊ नकोस. हे बघ, हवं तर आपण संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊ. हे बघ इरा, मी घरी जातीये. हं, जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. काय ग, काय म्हणाले निखिल? हा, काही नाही, सगळं ठीक आहे. शुभेच्छा द्यायला फोन केला होता संक्रांतीच्या. अगं बाई हो का, माझ्याकडनंही सांगा त्यांना शुभेच्छा. हो नक्की. बरं अक्षरा काय म्हणाली ग? झालं का बोलणं? हो झालं ना, पोचत आली आहे ती घरी. हो का, पोचू दे बाई, आणि बोलणं होऊ दे, दोघांचं भांडण मिटू दे. मुख्य म्हणजे कसं मिटणार भांडण? का? अगं नवरा बायकोची भांडणं आहेत ती हिरा, ती काही ताणायची असतात का? आणि ती मिटवण्यासाठीच गेली आहे अक्षरा तिकडे. आई मला काय वाटतं, आपण पण ताईसाठी काहीतरी केलं पाहिजे नाही? म्हणजे त्यांच्या दोघांमधली ही सतत भांडणं होणं चांगलं नाहीये. सारखं भांडण कुठे ग? अगं आई, तुला काही माहित नाहीये. तुला आणि बाबांना टेन्शन येऊ नये म्हणून ताई तुम्हाला काहीच सांगत नाही. हो का? नाही ग हिरा, नाही म्हणजे असं नसेल ग. ताई सगळं माझ्याशी बोलते. आम्ही खूप बोलतो एकमेकींशी. त्या घरात भुवनेश्वरी मॅडम बरोबर राहणं काही सोपं काम नाहीये, म्हणून खूप काळजी वाटते ग ताईची. नाही बरोबर आहे तुझं, अक्षराला खूप ऍडजस्ट करावं लागतं तिथे. आई मी खरंच सांगते, आपण ताईच्या सुखासाठी काहीतरी करूयात ना. आपण काय करू शकतो? आई तूच म्हणतेस ना की माणूस अडला की पहिली धाव देवाकडे घेतो म्हणून. आपण तेच करूया. आपण ताईच्या सुखासाठी नवस बोलायचा का? हां, मी गुरुजींशी बोलले ॲक्च्युली, आणि त्यांनी एक पूजा सांगितली आहे, आणि तीही आजच. आपण ताईच्या सुखासाठी एवढं करूयात ना ग आई, प्लीज. अगं बाई हो का? अगं मग इरा करूयात ना पूजा आपण. नाही म्हणजे अक्षराचं भलं होणार असेल, अधिपती आणि अक्षरांचा संसार सुखाचा होणार असेल तर पूजा करूयात ना, काय मोठी गोष्ट आहे. हां चल चल करूयात आपण. हो हो. अगं ॲक्च्युली काय आहे की
मला निखिलच्या नातेवाईकांकडे जायचंय तिळगुळ द्यायला. पहिली संक्रांत आहे ना माझी. तर एक काम कर, तू पुढे हो, मी आलेच. हो हो, मी पूजेची तयारी करते. हा, ये तू. हा. ये ग लवकर. हो हो. अगं पण ताई, तिनं अजून धडा कुठे घेतलाय? तिनं तर असंच वाटलंय का ती घरला येणारच आहे. तिनं आशा नाही सोडली ताई अजून. आता फक्त एवढंच बघायचंय का तिची आशा जिंकणार का तुझी. तुझीच आशा जिंकणार आहे ताई. अगं कारण तुझ्याकडे डोसकं आहे, डोसकं. तिच्याकडे शिक्षण. बोला हिराबाई. मॅडम, आई मंदिरात गेलीये आणि बाबा तर ताई बरोबर आहेत. त्यामुळे घरात कोणीच नाहीये. ऑल क्लिअर. चांगलं आहे, चांगलं काम केलंय तुम्ही. आता पुढं काय करायचं ते चांगलंच ठाव आहे तुम्हाला. हो मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुमचं काम झालंच म्हणून समजा. ठेवते फोन. हा सारंग, कुठं आहेस तू? पोचलास नवं? काय बोलू नगस. आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. आमच्या लेकाला सुखरूप घेऊन जा आणि एकट्यालाच परत घेऊन ये.